नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 14 एप्रिल 2026. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. भारताचं संविधान मानणाऱ्या सर्व नागरिकांना आपल्या आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आजची उजनीची स्थिती बघितली तर उजनीच्या साठ्यामध्ये गतवर्षीपेक्षा 13 TMC पाणी जास्त आहे. सध्याला 80.83 TMC पाणी आहे आणि गेल्या वर्षी याच दिवशी 67.82 TMC होतं आणि उपयुक्त पाणी साठा हा आता सध्याला 17.17 TMC आहे आणि गेल्या वर्षी 4.16 TMC म्हणजे जवळपास 13 TMC पाणी गेल्या गतवर्षीपेक्षा जास्त आहे. टक्केवारीमध्ये तेवढीच तफावत आहे. गेल्या वर्षी यावर्षी 32.05% पाणी साठा आहे आणि गेल्या वर्षी मात्र 7.76% पाणी साठा एवढा होता. परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत उजनी धरणातून भीमा नदीला पाणी सोडण्यात आलेलं नाही. गेल्या वर्षी पाऊस कमी असूनही पाणी मुबलक प्रमाणात सोडण्यात आलं होतं, नियोजन व्यवस्थित झालं होतं आणि यावर्षी मात्र नदीला पाणी सोडणं टाळलं जातं आहे. खरं तर नदीला पाणी सोडणं गरजेचं आहे. जरी शेतकऱ्यांनी पाणी मागणीचा अर्ज केलं नसलं तरी नदीकाठच्या गावांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी जनावरांसाठी पाणी सोडणं गरजेचं आहे. बऱ्याच ठिकाणी नदीची पात्र कोरडी पडलेली आहेत. ज्या ज्या ठिकाणी बंधारे आहेत तेवढ्या टप्प्यात थोडंसं पाणी आहे, परंतु इतर ठिकाणी उजनी धरणाच्या पायथ्याशी असणारी जी गावं पाण्यासाठी तहानलेली आहेत आणि कॅनलला मात्र मोठ्या प्रमाणात पाणी सोडून दिलं जातं आहे. सध्याला सिनामाडा उपसा सिंचनमधून 270 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. दहेगाव उपसा सिंचनमधून 80 क्युसेकचा विसर्ग चालू आहे आणि बोगद्यातून 900 आणि कालव्यातून 2860 क्युसेकचा विसर्ग सध्याला चालू आहे. नदीकाठच्या गावाचा विचार थोडाफार प्रमाणात केला पाहिजे. जरी सोलापूरनं पाणी मागणी थांबवली असली तर नदीकाठची जी गावं आहेत, शहरं आहेत, त्यांना पिण्यासाठी पाण्याची गरज आहे आणि जनावरांसाठी चाऱ्यासाठी पाण्याची गरज आहे आणि वेळ निघून गेल्यानंतर पाणी सोडणार एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मेच्या पहिल्या आठवड्यात, मग त्या पाण्याचा काही उपयोग होणार नाही. हातातोंडाशी आलेली पिकं वाया जाणार आणि कालव्यातून जे पाणी सातत्यानं चालू आहे त्यामध्ये थोडासा गॅप दिला पाहिजे. 20-21 दिवसाचा गॅप देऊन पुन्हा एकदा पाळी जर सोडली तर आहे ती पिकं आपल्या शेतकऱ्याच्या हातात येतील. मात्र आता भरमसाठ पाणी सोडून देऊन परत मात्र पाण्याकडे वासून बघण्याशिवाय पर्याय शेतकऱ्याला राहणार नाही. टप्प्याटप्प्याने पाणी सोडलं तर त्याचा उपयोग शेतीला होईल आणि त्या पाण्याचाही चांगल्या प्रमाणे उपयोग होईल. तर उजनीतून भीमा नदीमध्ये पाणी सोडणं सध्याला गरजेचं आहे. पण याचा अर्थ असा नाही की उजनी धरणग्रस्तावर किंवा धरणकाठच्या लोकांवर अन्याय होता कामा नये. त्यासाठी उजनीचं काटेकोरपणे नियोजन, सूक्ष्म नियोजन करणं गरजेचं आहे, परंतु तसं होताना दिसत नाही. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळ्याहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.